पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देतोय। लाडकी बहीण त्यांनीच आम्हाला सत्तेवर आणलेलं आहे, त्याच्यावर त्यांना पण आम्ही ते कबूल केलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठेही कटौती आम्ही करणार नाही याबद्दलचा विश्वास मी माझ्या लाडक्या बहिणींना देतोय। शेतकऱ्यांना पुढे आणण्याच्या करता आपण 3, 5, 7.5 हॉर्सपावरच्या मोटारीचं बिलं माफ केलेली आहे। माफ केली तरी आम्हाला राज्य सरकारच्या तिजोरीतले पैसे भरावे लागतात, म्हणजे महिलांच्या करता 45,000 कोटी वर्षाला आणि ह्या करता 20,000 कोटी, 65,000 कोटी रुपये, 7,20,00,000 कोटीचं मी बजेट सादर केलंय, त्याच्यातले हे पैसे आपण तिथं देतो। अशा पद्धतीनं आपल्याला काम करावं लागतं, परंतु हे सगळं काम करत असताना शेवटी विकास पण झाला पाहिजे। त्यामध्ये देखील जसं परवा वाढवून बद्दल 5,00,000 कोटीचं आपल्याला पंतप्रधानांनी मंजूर करून दिले, 76,000 कोटी रुपये त्याची किंमत आहे। त्याच्यातनं फार मोठा बदल इकॉनॉमीच्या वर होणार आहे, ते आपल्या पालघर जिल्ह्यातच आहे। ते तसं बघितलं तर तुम्हालाही धुळेवरना जळगाव धुळ्याला जवळच आहे, फार काही लांब नाही। रस्ते आपण मोठ्या प्रमाणात नॅशनल हायवेच्या निमित्तानं करतोय, काही समृद्धी महामार्गाच्या निमित्तानं करतोय, काही शक्तीपीठाच्या निमित्तानं करतोय, काही पालखी मार्गाच्या निमित्तानं केले। आता वृक्षारोपणाचा आम्ही राहिलेल्या 4 वर्षात 100 कोटी झाडं लावायचा कार्यक्रम हातामध्ये घेतलाय। असे खूप चांगले चांगले कार्यक्रम आपण समाजाच्या करता करतो आणि हे कार्यक्रम देत असताना समाजातला कुठलाही घटक हा तिथं वंचित राहणार नाही ही खबरदारी। नंदुरबारला तर जेवढी काही विहिरींची मागणी होती ती मागणी जवळपास आम्ही फुलफिल केलेली आहे। अशा अनेक गोष्टी आहेत। आज मी सगळे सांगून तुमचा वेळ घेतलाय, कारण वेळ पण बराच झालेला आहे। पलीकडचा हॉल आपला मोठा होता, परंतु इथं मुंबईमध्ये हॉल मिळतात ते तासावर मिळतात आणि त्याच्यामुळं मी नेहमी वेळेला महत्व देतो, वेळेत येईल म्हणून आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी पक्षाची बचत करावी म्हणून बरोबर तेवढेच तास घेतले, परंतु मी त्याच्यानंतर आल्यामुळं आपल्याला थोडंसं छोट्या हॉलमध्ये हा कार्यक्रम घ्यावा लागलेला, परंतु बाकीच्यांची भाषणं ती तुम्ही आधीच केलेली आहे। त्याच्यामध्ये काय केलंय काय नाही मी संघटनेच्याकडनं ही माहिती घेईन, पण आता आपण सगळ्यांनी एक परिवार म्हणून काम करायचं। तिथं कुठेही आपण अडचण येऊन द्यायची नाही। तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे जलसंपदा खाता असताना अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम आपण केलेलं आहे। इथं काही त्याचे साक्षीदार बसलेले, मग आपल्या तापी नदी प्रचंड मोठ्या प्रमाणावर मध्य प्रदेशमधनं पाणी आल्यानंतर वाहते आणि ते पाणी पलीकडे उकाईला जातं। अशा पद्धतीनं जात असताना शेवटी माझा उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे जिल्ह्याला त्याचा फायदा झाला पाहिजे, जळगावला फायदा झाला पाहिजे आणि त्यामुळं अक्कलपाड्या धरण्याच्या करता देखील आपण काय काय केलं त्याचे अनेक जण साक्षीदार आहेत। सुलवाडी बॅरेज असेल, सारंगखेडा बॅरेज असेल, प्रकाशा बॅरेज असेल, त्यामध्ये देखील छोटी छोटी ती धरणच आहे, ते भरायला बॅरेज आहे, तेही काम आपण सगळ्यांनी मिळून केलेलं आहे। अजूनही आपल्याला त्या भागामध्ये पाण्याचे धरण ज्याच्यामध्ये अनिल महिला स्थापनांनी लक्ष घातलेलं आहे, तेही धरण लवकरात लवकर पूर्ण घेऊन त्याही भागांच्या दोन्ही तीरावर तरी जमीन आपल्याला बागायती करायची आहे। आपल्याला एआयचा वापर करायचा आहे। यंदा अर्थसंकल्पामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून मी 500 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता त्याचं नाव आहे। त्याच्यामध्ये परवा हॅकेथॉन पुण्यामध्ये भरवलेलं होतं। देशाचे कृषी मंत्री होते, राज्याचे कृषी मंत्री होते, राज्याचे मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, आम्ही सगळे होतो। शेवटी आपल्याला आधुनिक पद्धतीची शेती, अवजाराचा वापर हे करावं लागणार आहे, उत्पन्न वाढवावं लागणार आहे, खताचा खर्च कमी करावा लागणार आहे, पाण्याची बचत करावं लागणार आहे। हे सिद्ध झालेलं आहे, हे आता लपून राहिलेलं नाहीये। त्याच्यामुळं तुमच्या इथं आर्थिक सुधारणा येण्याच्या करता ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील, सुदैवाने अर्थखात आपल्या हातात असल्यामुळं तिथं कुठेही मी काटकसर करणार नाही, कारण तुमचा भाग हा इतरांच्या तुलनेमध्ये मागे राहिलेला आहे आणि साहजिकच राज्य करताना इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता तिथं अधिकचा निधी द्यावा लागतो आणि ते त्यांचं काम आहे, ते त्यांचं कर्तव्य आहे आणि त्याच्यामुळं त्या भावनेतूनच मी आपल्याला सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीन। अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या समोर देतो।
मध्ये धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ होण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. प्राध्यापक शरद पाटील त्या कृती समितीचे निमंत्रक होते आणि त्याच्यातून मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव तो आता सादर केला जाणार आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आहेत, त्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका. त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण संशोधन परिषदेची बैठक झालेली आहे. मला स्वतः आपले माजी आमदार शरद पाटील यांनी चर्चा केलेली आहे आणि तो विषय घेण्यासाठी मला त्यांनी आग्रह केलेला आहे आणि त्याच्यामुळं लगेचच आपण कोकाटे मला वाटतं नंदुरबारचे पालकमंत्री आहेत आणि त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी मिळून जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, त्या सगळ्या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण अधिक जोमाने करण्याच्या करता तुम्ही स्थानिक पातळीवर प्रयत्न करा. आम्ही राज्याच्या पातळीवरून तुम्हाला जे काही प्रोत्साहन द्यायचं आहे, जे काही कार्यक्रम द्यायचा आहे, जे काही आम्ही स्वतः येऊन तुम्हाला तिथं काही मार्गदर्शन करायचं आहे ते मार्गदर्शन आम्हाला आमच्याकडनं केलं जाईल, त्याबद्दलची खात्री देतो. सभासद नोंदणीचा मोठा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे. सभासद नोंदणीच्या करता देखील समाजातल्या सर्व घटकाला, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील असतील किंवा ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट असतील किंवा महिला असतील किंवा दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी चूल ज्यांची पेटती, अशा पद्धतीनं त्या काम करणारा छोटा घटक असला तरी तोही आपल्या पक्षाचा सभासद असला पाहिजे. अशा पद्धतीने समाजातल्या सर्व घटकाला तुम्ही तिथली कार्यकारिणी करत असताना, तुम्ही तिथल्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करत असताना त्याच्यामध्ये सामावून घेतलं गेलं पाहिजे. अशा प्रकारची अपेक्षा या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं मी आपल्या सर्व सहकारी मित्रांच्या समोर व्यक्त करतो आणि मला मनापासूनचा आनंद आहे. आजच्या या पर्यावरणाच्या दिनाच्या निमित्तानं मला थोडासा उशीर लागला तरी देखील आपण सगळेजण इथं थांबला आणि आजचा योग हा घडून आणला आणि त्याच्यातून आमचे वय पुन्हा करता थांबत नसतं. शेवटी तुमचा उमेदीचा काळ प्रत्येकाचा असतो आणि तो उमेदीचा काळ निघून गेल्यानंतर नवीन नेतृत्व तयार होतं. आज देखील तुमच्यामध्ये अनेक नवीन चेहरे, नवीन नेतृत्व, महिलांना आपण मोठ्या प्रमाणात संधी देतो. महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम हे समाजामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने केलेलं आहे. 2029ला तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या 96 महिला त्या खास आरक्षित जागेतनं आमदार होणार. तसंच 543 जागा देश पातळीवर आहेत, तिथेही कायदा झालेला, तिथेही वरथर महिला त्या खासदार होणार आहेत. आपण इतके दिवस त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये संधी दिलेली, त्या संधीचं त्यांनी सोनं केलेलं आहे. ज्या देशांनी पुरुषांच्या बरोबरीनं महिलांना वागणूक दिली, संधी दिली, मान सन्मान दिला, ते देश आज जगामध्ये पुढे निघून गेलेले आणि ज्यांनी महिलांना योग्य पद्धतीने मान सन्मान दिला नाही ते देश जगातले मागे राहिलेले देखील आपण त्या ठिकाणी पाहतो. आणि त्याच्यामुळं काम करत असताना आपण आता एकत्रपणे काम करणार आहोत. त्याच्यामध्ये नव्या जुन्यांचा मगाशी आमच्या शांतांनी सांगितलं तसा कुठलाही वाद हा आपल्याला घालायचा नाही. हा काल आलेला आहे, हा पहिल्यापासून आहे, हा मध्ये आलेला आहे. शेवटी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं मनात असं आहे, ज्याच्यामध्ये कर्तृत्व, ज्याच्यामध्ये नेतृत्व, ज्याच्यामध्ये समाजातल्या सर्व घटकाला बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे, त्याला संधी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. आणि संधी देत असताना नव्या जुन्यांचा वाद न आणता जुन्यांनाही असं वाटतं का म्हणे आता आम्ही अडचणीच्या काळामध्ये यांच्या बरोबर होतो आणि आज मात्र आम्हाला काही बाजूला ठेवतात का काय, असं संघटनेमध्ये होत असतं. अनेकांना संधी वेगवेगळ्या ठिकाणी देता येत असते. उद्याच्या काळात लवकरच जिल्हा परिषद, तालुका पंचायतीच्या निवडणुका होणार आहे. अनेक वर्ष देशातल्या लोकांना वाटत होतं जात वैध जनगणना करावी, त्याची पण सुरुवात आता जम्मू काश्मीर पासून होतीये. कारण बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत असताना त्यांना काही मनामध्ये अपेक्षा आहे आणि त्यांना वाटत असतं की आमची संख्या एवढी असताना आम्हाला त्या पद्धतीनं प्रतिनिधित्व मिळत नाही, आमच्या समाजाच्या करता, आमच्या घटकाच्या करता तेवढा निधी खर्च होत नाही. आणि म्हणून एकदा जात वैध जनगणना झाली
की देशाला सगळ्यांना कळेल की नक्की आपला आदिवासी समाज किती आहे, नक्की आपला मागासवर्गीय समाज किती आहे, नक्की आपला अल्पसंख्याक समाज किती आहे. मग त्याच्यामध्ये भटका असेल, त्याच्यामध्ये इतर मागासवर्गीय असेल, त्याच्यामध्ये सर्वसाधारण असेल, त्या सगळ्या घटकांची माहिती ही उद्याच्या काळात देश पातळीवर जमा करण्याचं काम केलं जाणार आहे. त्यावेळेस कार्यकर्त्यांनी पण अतिशय व्यवस्थितपणे ती माहिती भरून घेण्याच्या करता मदत केली पाहिजे. तर उद्याच्या काळामध्ये जर कुठल्या घटकावर ते मागासलेले आणि त्यांच्यावर त्या प्रमाणामध्ये इतरांच्या बरोबरीने आणण्याच्या करता पैसा खर्च होत असेल तर बजेटमध्ये तिथं तरतूद केली गेली पाहिजे. केंद्राकडनं पण केली गेली पाहिजे, राज्याकडनं पण केली गेली पाहिजे. शेवटी हे आपल्या सर्वांचं राज्य आहे, हा आपला सर्वांचा भारत देश आहे. अशा प्रकारची भावना ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी असली पाहिजे. आज जसं श्यामकांत समीरजी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन आलेले, सगळे तोलामोलाचे ताकदीचे अतिशय मनापासून काम करणारे माझे सहकारी, त्याच्यामध्ये आमचे सुनीलजी नेरकर हे आपल्या काम करायला पुढे आलेले. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आजपर्यंत काम करून दाखवलेलं आहे. एक सांस्कृतिक अनेक पदं त्यांनी भूषवलेली आहेत. शेवटी वेगवेगळी पदं भूषवत असताना त्यांनी समाजाला सामाजिक तसेच शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रात त्यांचा सातत्याने सक्रिय अशा प्रकारचा भाग राहिलेला आहे. त्यांना प्रवासाची आवड आहे, त्यांना वाचनाची आवड आहे. त्यांनी नेहमी लोकांच्या मध्ये मिळून मिसळून कामं केलेली आहेत. त्यांनी आद्य आदिशक्ती कानुशे प्रतिष्ठानचे ते संस्थापक अध्यक्ष आणि अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेचे देखील ते संस्थापक अध्यक्ष. मी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना सांगितलं की बाबांनो, काम करत असताना सर्व घटकाला वाटलं पाहिजे की आपण ज्या पक्षामध्ये काम करतो तो पक्ष सर्वांचा विचार करतो. राज्याला पुढे नेत असताना राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा. आज देखील आम्ही महायुतीमध्ये काम करतोय, त्यावेळेस आपल्या राज्याला देशामध्ये पंतप्रधान मोदी साहेबांनी 3 कोटी घरं बांधण्याचा संकल्प सोडलेला आहे. त्याच्यातली 30 लाख घरं ही आपल्या राज्याच्या करता गोरगरीब